मच्छीमार आणि त्याची बायको. एकदा एक मच्छीमार आपल्या मित्रासोबत होडीतून मच्छी पकडायला गेला होता. त्याची स्वतःची होडी होती. सोबत काही आणखी माणसे होते. तो घरी येत त्यानंतर त्याची बायको त्याने पकडलेली मच्छी घेऊन विकायला जात. रात्री होडी घेऊन तो जात. सकाळी तो येत त्यानंतर तो आणि त्याचा मित्र मच्छी वाटून घेत. असा त्यांचा दिनक्रम होता. तो नेहमीप्रमाणे होडी घेऊन गेला होता. अचानक वादळ सुरू होते. जोरदार पाऊस येतो. त्यामुळे त्यांची होडी मार्ग भटकते. त्यांना समोर काहीच दिसत नसते. कारण वादळ त्यात पाऊस त्यामुळे मार्ग चुकतो. ते दुसऱ्या मार्गाने जाऊ लागतात. इथे त्याची बायको टेन्शन मध्ये येते. तिला काळजी वाटू लागते. त्यांच्या लग्नाला जेमतेम 1 वर्ष झाला होता. ती देवाकडे आणि समुद्राला विनंती करत असते पाऊस आणि वादळ थांबण्यासाठी. थोड्या वेळाने सर्व शांत होते. तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव होतो. ती तिच्या नवऱ्याला फोन लावत असते. त्याचा फोन काही लागत नसतो. ती घाबरते. सकाळ होते तरी पण तिचा नवरा काही येत नाही. रात्र होते. ती रडू लागते. देवाकडे प्रार्थना करत असते. तितक्यात फोन वाजतो. ती घाबरतच फोन उचलते. नंबर दुसरा असतो. समोरून तिच्या नवऱ्याचा आवाज ऐकू येते. मी बरा आहे. होडीचा मार्ग बदलल्यामुळे मी दुसऱ्या ठिकाणी पोहोचलो आहे. काळजी करू नको. मी लवकरच घरी येईन. हे ऐकून ती खूप खुश होते. देवाचे आणि समुद्राचे आभार मानते. तात्पर्य: इच्छाशक्ती आणि प्रार्थना खरी असेल तर कोणत्याही संकटातून सुटका होते. थँक यू.